राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आता शरद पवारांच्या दरबारी केला आहे। राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं आता पार्थ पवार यांची शरद पवारांकडे तक्रार केली अशी सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा थांबली असतानाच राष्ट्रवादीच्या नेत्यानं पवारांना दिलेल्या या भूमिकेने नवी चर्चा सुरू झालेली आहे। पाहूया। राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची पार्थ पवारांबाबत शरद पवारांकडे तक्रार। पार्थला समज देण्यासाठी शरद पवारांना साकडं। राष्ट्रवादीकडून तक्रारीच्या वृत्ताचा इन्कार। राष्ट्रवादीत पार्थ पवार विरुद्ध तटकरे, प्रफुल्ल पटेल असा संघर्ष अधिकच विकोपाला गेल्याचं सांगण्यात येतंय। पार्थ पवारांना दिल्लीतली जबाबदारी मिळाल्यापासून पार्थ पवारांनी दिल्लीतल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वर्चस्वाला आव्हान दिल्याची चर्चा सुरू झाली आहे। पार्थ पवारांच्या या वागण्यामुळे राष्ट्रवादीतल्या बड्या नेत्यांची मोठी अडचण झाली आहे। कोणताच मार्ग दिसत नसल्यानं शेवटी त्या नेत्यांनी शरद पवारांकडे पार्थ पवारांना समज देण्यासाठी साकडं घातल्याची माहिती समोर आली आहे। राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्षाबाबत शरद पवारांकडे तक्रारीचा सूर आळवला। राष्ट्रवादीतील बड्या नेत्याकडून पार्थ पवारांची तक्रार केल्याची सूत्रांकडून माहिती कळतीये। पार्थ यांना पवारांनी कुटुंब प्रमुख म्हणून समज द्यावी अशी या नेत्याची मागणी होती। आमचा मान सन्मान राखला पाहिजे, आम्हीही पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेतलीये, दादा असताना असं होत नव्हतं। राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं शरद पवारांकडे मत व्यक्त केल्याचं सांगण्यात येतंय। अलीकडच्या काळात सुनील तटकरेंनी शरद पवारांची भेट घेतली होती, त्यामुळे ती तक्रार करणारे नेते तटकरे होते का असा प्रश्न विचारण्यात आला। राष्ट्रवादीनं मात्र हे वृत्त फेटाळून लावलंय। आमचे प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी पवार साहेबांना भेटायला गेले। फक्त योगायोग ज्या दिवशी निवडणूक आयोगाकडे दिलेली पक्षाच्या वर्किंग कमिटीची आणि ऑफिस बेअरची यादी ज्या दिवशी प्रसिद्ध झाली ती वास्तविक त्याच्या अगोदर 5-7 दिवस अगोदर ती निवडणूक आयोगाकडे दिलेली होती आणि वेबसाईटवर नेमकी त्याच दिवशी आली। आणि तटकरे साहेबांनी जवळपास 20 दिवसापूर्वीपासून 3 ते 4 वेळेला पवार साहेबांची वेळ मागितलेली होती भेटण्याच्या करता आणि ती त्या दिवशी त्यांना मिळाली आणि त्या ठिकाणी ते गेले। त्यामुळे हा योगायोग आहे आणि त्याचा संदर्भ कुठल्याही वेगळ्या पद्धतीनं राजकारणाच्या करता म्हणून जोडला जाऊ नये ही व्यक्तिगत विचारपूस आहे। एवढ्यापुरतच ते मर्यादित आहे। रोहित पवारांनीही तिथं चर्चा अराजकीय झाली असावी असा दावा केलाय। तटकरेंनी पार्थ पवारांबाबत तक्रार केली असावी ही शक्यता रोहित पवारांनी फेटाळून लावली आहे। बघा पवार नाही तिथं चर्चाच काय झाली हे आम्हाला सांगता येणार नाही। तिथं चर्चा अराजकीय झाली, पवार साहेबांनी स्वतः सांगितलं, त्या विश्वास ठेवावा लागेल। रोहित पवारांनी ही शक्यता फेटाळली असली तरी पार्थ पवारांनी राष्ट्रवादीचा ताबा घेतल्यानं आता हेलिकॉप्टर आणि ब्युटी पार्लरच्या खर्चाला लगाम लागेल असाही टोला त्यांनी लगावला। रोहित पवारांच्या या आरोपांना राष्ट्रवादीनंही उत्तर दिलंय। रोहित पवारांनी दुसऱ्या पक्षातील खर्चावर बोलू नये असा टोला लगावलाय। आता मात्र ते राहिले नाही। अशाच काही गोष्टी खर्चाच्या बाबतीत देखील काही तक्रारी होत्या, अशी एक चर्चा आहे। म्हणून तो अर्थकारण देखील त्यांच्या हातात काढून घेतलं हे याबद्दल कितपत माहिती किंवा या ऑडिओचा इम्पॅक्ट तिथं झाला असं वाटतं मला माहित नाही, पण पूर्वी ब्युटी पार्लरची जी बिलं निघायची, प्रायव्हेट हेलिकॉप्टरची बिलं जी निघायची, आत्ता कदाचित ती बिलं निघणार नाही एवढं मात्र या ठिकाणी मी सांगतो। तुम्ही जे सांगितलं की पक्षाच्या खर्चाच्या संदर्भामध्ये आमच्या पक्षाच्या अंतर्गत आता रोहित पवारांनी आमदारकी सोडून आता त्या ठिकाणी सीए फर्म वगैरे काढली आहे का नाही असं म्हणायला लागेल। त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पक्षाचं बघा ना। आमच्या पक्षात तर हिशोबामध्ये काय गडबड असेल तर आम्ही आमच्या ऑडिटरला विचारू, नीट तपासून बघ बाबा कुठं चुकीचं काय झालंय का। त्या ठिकाणी आमच्या पक्षामध्ये आम्ही त्या ठिकाणी तपासून घेऊ ना। पार्थ पवारांच्या वाढलेल्या हस्तक्षेपाबाबत तटकरेंनी कथितरित्या शरद पवारांकडे केलेल्या तक्रारीवरून अंजली दमानी यांनी फिरकी घेतलीय। पार्थ पवारांचा सरकार आणि पक्षात मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप वाढल्याचं दमानिया म्हणाल्या। पार्थ पवार आता स्वतःला सर्वेसर्वा समजतो। त्याला असं वाटतं की अजित पवार गेल्यानंतर तोच त्या पक्षाचा मालक असल्यासारखा तो वागायला लागलाय। इतकंच नाही तर एक्साईज डिपार्टमेंटमध्येही मोठ्या प्रमाणावर तो दुडगोस घालतोय असंही ऐकलंय।
तर आत्ताच्या घटकेला मला नाही वाटत तो कोणाचा ऐकेल. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि यांनी शरद पवारांची भेट घेतली असेल तर तो शरद पवारांचंही ऐकेल असं मला वाटत नाही. कारण तो आता त्या सगळ्याच्या पलीकडे गेलाय. त्याला असं वाटतं आता फडणवीस माझा ऐकतात, अमित शहा माझा ऐकतात आणि ही सगळी मंडळी कोणीच नाही आहेत आता आणि सगळा चार्ज मी घेतला असं कदाचित त्याला वाटत असेल. असो, एकीकडे मला आनंदच आहे की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल पक्षाच्या बाहेर. शिवसेनेनंही अशी शक्यता फेटाळून लावली आहे. पार्थ पवारांची तक्रार करायला पार्थ पवार एवढे मोठे झाले नसल्याचा दावा शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनी केलाय. पार्थ पवारची तक्रार करायला पार्थ पवार एवढा मोठा नेता नाहीये. सुनेत्रा वहिनीबद्दलचं ठीक आहे. पार्थ पवार, जय पवार यांच्या तक्रारी करणं मला वाटतं अशा काही प्रकार झाला नसाल. त्यांच्या अंतर्गत पक्षाच्या विषयी काही चर्चा झाली निश्चित असावी, परंतु त्याची माहिती आम्हाला नाहीये. आता हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे ना, त्याला आपण काय उत्तर देणार? पक्षामध्ये कुणी काय निर्णय घ्यायचा हा ज्या त्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. उबाटामध्ये नाही का, युवा पुत्र ते निर्णय घेतात. म्हणून कोणी निर्णय घ्यायचा आणि कुणाला अधिकार बहाल करायचे त्या पक्षाच्या प्रमुखांनी ठरवलं पाहिजे. शरद पवार तटकरे भेट अराजकीय होती असं मानलं तरी पार्थ पवारांना रोखण्यासाठी आता पुन्हा माघारी चला असा नारा राष्ट्रवादीत दिला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तसं केलं तरी एका पवारांना संपवण्यासाठी दुसरे पवार पुढे येतील याची शक्यता फारच कमी आहे. महत्वाचं म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीत पवारच सुप्रीमो आहेत हे अधोरेखित झालंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.